झी 24 तास एक पाऊल पुढे। आडत्यांनी पुकारलेल्या बंदमुळे भाज्यांचे भाव कडाडले आहेत। जिल्ह्यातली तसंच जिल्ह्याबाहेरच्या मालाची आवक कमी झाल्यानं पालेभाज्या वगळता सगळ्याच भाज्यांचे भाव दुप्पट झाले आहेत। हिरवी मिरची 80 रुपये, भेंडी 50 ते 55 रुपये, गवार 60 ते 65 रुपये किलो, वांगी 24 ते 26 रुपये किलो या दरानं हे भाव वाढलेले आहेत। मटार 60 ते 80 रुपये, काकडी 40 रुपयांवर तर घेवडा 70 ते 80 रुपये किलो झाली। आडत्यांच्या कमिशनवरच्या मर्यादा उठवण्याच्या मागणीसाठी त्यांचं लिलाव बंद आंदोलन सुरू आहे। या पार्श्वभूमीवर पुण्याच्या महात्मा फुले मंडईतील परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। पुण्यात आडत व्यापाऱ्यांच्या बंदचा आजचा चौथा दिवस आहे आणि त्याचा स्वाभाविक परिणाम पुण्यातल्या बाजारामध्ये भाज्यांच्या भावावरती झालेला आहे। सगळ्या भाज्या आज घडीला कडाडलेल्या आहेत। भाज्या घेणं ग्राहकांसाठी अवघड झालेलं आहे। दोन्ही बाजूनी म्हणजे एका बाजूला शेतकऱ्याचा माल या ठिकाणी बाजारात पुरेशा प्रमाणात येऊ शकत नाही आणि दुसऱ्या बाजूला ग्राहकाला देखील भाज्या ह्या महाग पडतायत। मावशी, तुम्ही बाजारात आला, इथं काय स्थिती राहतात? भाव कसे आहेत? जास्तीचे बटाटा 30, 25 आणि कांदा 30। बर, काय भावाची स्थिती काय तुम्ही इकडे? भाव भरपूर आहे आज म्हणजे। बर, त्यामुळे म्हणजे तारंबळ होती, त्याशिवाय मार्केट सगळे बंद आहे। बर, भाजी म्हणजे घ्यायला पण कठीण होते। गिरायकांची ही अशी अवस्था आहे। आपल्यासोबत दुकानदार इथे स्वतः व्यापारी आहेत। तुम्ही बाजारातून तिकडनं माल आणत असता, आपल्या पुण्यातली काय स्थिती आहे? जरा माल मिळतो? आपल्या पुण्यातली स्थिती अशी आहे की माल खूप कमी येतो। कमी आल्यामुळे गिरायक व्यापारी लोक वाढले आहेत। माल कमी असल्यामुळे 10 जण एक वस्तूला घ्यायला 10 जण असतात, त्याच्यामुळे बाजार वाढत जातो। या विषयावरती, या प्रश्नावरती तातडीनं तोडगा काढणं गरजेचं आहे, अन्यथा भाज्यांचे भाव जसे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकिंग कांबळेसह अरुण मेहत्रे, झी 24 तास, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।